नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी असा एक विषय घेऊन आलेली आहे जो आपल्या सर्वांच्या रोजच्या आयुष्याशी अगदी जवळून जोडला गेलेला आहे। तुम्ही कधी विचार केला आहे का की जी छोटीशी हिरवी वेलची असते, जी आपण चहामध्ये टाकून पितो, तीच वेलची जर तुम्ही रोज फक्त 2 दाणे चावून खाल्ली तर तुमच्या शरीरामध्ये काय काय आश्चर्यकारक बदल होऊ शकतात। होय, हीच ती छोटीशी वेलची तुमच्या पचनापासून ते मानसिक तणावापर्यंत प्रत्येक गोष्टीवर अगदी शांतपणे काम करत असते। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे की जर तुम्ही रोज फक्त 2 वेलची खाण्यास सुरुवात केली तर तुमचं पोट, हृदय, मेंदू आणि संपूर्ण आरोग्यावर याचा नेमका काय परिणाम होतो। आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, अगदी लक्ष देऊन बघा, कारण शेवटी मी तुम्हाला वेलचीचे असे काही घरगुती उपाय, काही अशी उत्तम मिश्रणे सांगणार आहे जे या साध्या वेलचीचा एक रोजचे औषध बनवून टाकतील। मंडळी, 30 ते 60 वर्षांच्या वयातील बहुतांश लोक मला नेहमी एक गोष्ट सांगतात की पोट नेहमी जड किंवा भरल्यासारखं वाटतं। काही लोक म्हणतात की गॅस, ॲसिडिटी आणि पोट फुगण्याच्या समस्येने त्यांना नेहमीच हैराण करून सोडलं आहे आणि ताणतणाव इतका जास्त आहे की झोप पूर्ण होत नाहीये। तुम्हाला माहीत आहे का, या समस्या 1 किंवा 2 दिवसांमध्ये निर्माण होत नाहीत। या समस्या हळूहळू तुमच्या शरीरामध्ये वाढत असतात। माझ्या 20 वर्षांच्या वैद्यकीय अनुभवावरून मी हे नेहमी पाहते की आपल्या काही छोट्या छोट्या रोजच्या सवयी आपल्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम करू शकतात आणि काही सवयी अशाही आहेत की ज्या आरोग्यावर चांगला प्रभाव टाकतात, आपलं आरोग्य सुधारतात। आणि वेलची खाणं ही त्याच चांगल्या सवयींपैकी एक सवय आहे जी तुमच्या आरोग्यावर इतके जबरदस्त फायदे करते की ते ऐकून आणि जाणून तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल। चला तर मग सर्वात आधी पोटाबद्दल बोलूया। जेव्हा तुम्ही रोज 2 हिरव्या वेलची चावता तेव्हा सर्वात पहिला फायदा तुमच्या पचनसंस्थेला होतो। वेलचीचे काम पचन अग्नी प्रज्वलित करणं हे असतं, पण पोटामध्ये कोणतीही जळजळ आणि ॲसिडिटी न वाढवता यामुळे गॅस कमी होतो, पोट फुगणं कमी होतं आणि जेवल्यानंतर पोट जड वाटत नाही, म्हणजेच पोटाचा जडपणा कमी होतो। आयुर्वेदामध्ये याला दीपन पाचन असं म्हटलं जातं, म्हणजे जे खाल्लं आहे ते योग्य प्रकारे पचवणं आणि शरीरातून शोषून घेणं। विचार करा, जेव्हा तुमचं पचन ठीक असतं तेव्हा निम्म्या आजारांचा तर तसाच नाश होतो। कारण जुन्या लोकांची ती म्हण आहे, ती काही चुकीची नाही आहे, की सर्व आजार हे पोटापासूनच जन्म घेतात। वेलची खाण्याचा दुसरा मोठा फायदा तुमच्या तोंडाच्या किंवा दातांच्या आरोग्यासाठी होतो। मंडळी, वेलची हा फक्त एक मसाला नाही आहे, हे एक अतिशय उत्तम नैसर्गिक मुखवास म्हणजे माउथ फ्रेशनर देखील आहे। बाजारामध्ये मिळणाऱ्या माउथ फ्रेशनर्समध्ये कृत्रिम प्रकारचे फ्लेवर्स किंवा खूप सारी साखर टाकलेली असते। तिथे रोज 2 वेलची चावल्याने तुमच्या तोंडाची दुर्गंधीसुद्धा कमी होते आणि तुमच्या तोंडामध्ये जे जीवाणू असतात किंवा बॅक्टेरिया असतात ते देखील नियंत्रणात राहतात। आणि जेव्हा तुमचं तोंड स्वच्छ असतं तेव्हा तुम्हाला माहितीच आहे की तुमचं पचन देखील यामुळे अधिक सुधारतं, कारण पचनाची सुरुवात तुमच्या मुखवासापासूनच होते। ज्या लोकांना जेवणानंतर खूप जास्त झोप येऊ लागते ते खूप सुस्ती अनुभवत असतात आणि शरीरामध्ये एक प्रकारचा जडपणासुद्धा त्यांना जाणवत असतो, त्यांच्यासाठी सुद्धा वेलची खूप जास्त फायदेशीर आहे। वेलचीमध्ये सौम्य वातनाशक गुणधर्म असतात, याचा अर्थ ती शरीरातील गॅस बाहेर काढण्यास तुमची मदत करते। यामुळे गॅस कमी होतो, पोट फुगणं कमी होतं आणि तुमचं पचन देखील सुरळीत चालतं। आता थोडी हृदयाच्या आरोग्याबद्दल माहिती घेऊया। वेलचीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणामध्ये असतात, हे तुमच्या रक्ताभिसरणाला मदत करतं आणि तणावामुळे वाढणाऱ्या रक्तदाबाला शांत करण्यात तुमची मदत करतं, म्हणजेच तणावामुळे जो BP वाढतो तो कमी करण्यासाठी मदत करतं। तसं पाहायला गेलं तर मी असं अजिबात म्हणत नाही आहे की हा BPच्या औषधांचा पर्याय आहे आणि तुम्ही BPची औषधं सोडून द्यावीत, मी तसं अजिबात सांगत नाही आहे। पण हो, रोजची सवय म्हणून जेव्हा तुम्ही ही घ्याल तेव्हा ती तुमचा BP नियंत्रित ठेवण्यास खूप मदत करेल। तुम्हाला माहितीच आहे की आजकाल ताणतणाव इतका वाढला आहे की रक्तदाब वाढण्याचं हे खूप मोठं प्रमुख कारण बनलं आहे आणि वेलची स्वभावाने थंड असल्यामुळे इथेही तुम्हाला तिचा खूप चांगला फायदा
मिळतो। पाचवा फायदा आहे शरीराला डिटॉक्स करण्यासाठी, म्हणजे शरीरातील अतिरिक्त पाणी कमी करण्यासाठी। मंडळी, बरेच लोक सांगतात की सकाळी उठल्याबरोबर त्यांचा चेहरा जड आणि सुजल्यासारखा वाटतो, डोळ्यांखाली सूज येते आणि त्याचं एक मुख्य कारण म्हणजे शरीरामध्ये पाणी साचून राहणं। वेलचीचा जो सौम्य लघवी वाढवणारा प्रभाव असतो, म्हणजे शरीरातून जास्त लघवी वाढण्याची तिची जी गुणवत्ता असते, त्यामुळे शरीरामध्ये पाणी साचून राहण्याचं प्रमाण कमी होतं। जे अतिरिक्त पाणी असतं ते बाहेर निघून जातं। यामुळे चेहऱ्यावरील जडपणा असेल, सूज असेल, पायांना येणारी सूज असेल आणि शरीरातील फुगीरपणा असेल तर तो कमी होतो। यामुळे यकृताचं कार्य देखील सुधारतं आणि शरीरामध्ये एक प्रकारचा ताजेतवाना येतो। तसे तुमच्यापैकी किती लोक असे आहेत ज्यांना सकाळी उठल्याबरोबर थकवा जाणवतो, चेहऱ्यावर जडपणा आणि सूज जाणवते? मला खाली कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून मला समजेल आणि मी तुम्हाला त्याबद्दल योग्य मार्गदर्शन सुद्धा करू शकेन। मंडळी, वेलची फक्त पोटासाठीच नाही तर मेंदूसाठी सुद्धा एक खूप उत्तम गोष्ट आहे। पारंपरिकरित्या वेलचीचा वापर मानसिक थकवा कमी करण्यासाठी केला जातो। म्हणजेच असे लोक जे खूप जास्त बौद्धिक काम करतात किंवा सतत जी लोक तणावाखाली असतात त्यांच्यासाठी रोज 2 वेलची खाणं खूप फायद्याचं ठरतं। यामुळे मन शांत राहतं आणि तणावाचा दाब देखील कमी जाणवतो। विशेषतः जर तुम्हाला तणावामुळे नीट झोप येत नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी वेलची घातलेलं दूध प्यायल्याने तुम्हाला झोपही चांगली लागते आणि तुमचा ताणही कमी होतो। आयुर्वेदानुसार वेलचीचा रस गोड आणि तिखट असतो। ही वात आणि कफ संतुलित करते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही शरीरामध्ये आम म्हणजेच विषारी घटक जमा होऊ देत नाही। आणि जेव्हा तुमच्या शरीरामध्ये आम कमी जमा होतं तेव्हा, म्हणजेच विषारी घटक कमी जमा होतात तेव्हा शरीर नैसर्गिकरित्या स्वतःला बरं करण्यास सुरुवात करतं। वेलची घेण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे जेवणानंतर ती हळूहळू चावून तिचा रस घेणं किंवा तिच्या बियांची पावडर करून तुम्ही ती कोमट पाण्यासोबत देखील घेऊ शकता। तसेच जर तुम्हाला जेवणानंतर ती घ्यायची नसेल तर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी सुद्धा घेऊ शकता। मंडळी, वेलची स्वतःच एक अतिशय शक्तिशाली औषधी वनस्पती आहे, पण जेव्हा तुम्ही ती काही विशिष्ट गोष्टींसोबत मिसळता तेव्हा तिचे गुणधर्म अजून अनेक पटीने वाढतात आणि काही विशिष्ट प्रकारच्या आजारांमध्ये ती प्रचंड आपल्याला फायदा देत असते आणि त्याचबरोबर समस्यांमध्ये तुम्हाला याचा खूप फायदा होतो। चला तर मग जाणून घेऊया वेगवेगळ्या समस्यांसाठी वेलचीचे काही अत्यंत खास उपाय जे तुम्ही करून पाहू शकता। पोट फुगणं आणि ॲसिडिटी। जर तुम्हाला जेवणानंतर पोट भरल्यासारखं वाटत असेल, जास्त गॅस तयार होत असेल किंवा ॲसिडिटी जर राहत असेल, छातीमध्ये जळजळ होत असेल तर वेलची आणि बडीशेपचं हे मिश्रण तुमच्यासाठी खूपच कामाचं आहे। फक्त जेवणानंतर 1 वेलची घ्या आणि अर्धा चमचा बडीशेप घ्या आणि या दोन्ही गोष्टी तोंडामध्ये टाकायच्या, छान चावून खायच्या आहेत। वेलची पचन शांत करते, ॲसिडिटी कमी करते आणि बडीशेप गॅस शरीराबाहेर टाकण्यास मदत करते। या दोन्ही गोष्टी मिळून तुमचं पोट एकदम हलकं बनवतात। उच्च रक्तदाब आणि चिंता, जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशर आणि चिंतेची समस्या जर असेल तर वेलचीचे दाणे कोमट पाण्यासोबत घेणे हे तुमच्यासाठी सर्वोत्तम मिश्रण आहे। सकाळी उठल्यावर काय करा, 2 वेलचीचे दाणे काढून घ्या, त्यांना हलकेसं कुटून घ्या आणि ते कोमट पाण्यासोबत मिसळून घ्या। यामुळे तुमच्या नसा शांत होतात आणि रक्ताभिसरण सुधारतं आणि तणावामुळे वाढणारा रक्तदाब देखील हळूहळू कमी होऊ लागतो। तसे हे कोणतंही झटपट काम करणारे औषध नाही आहे मंडळी, पण ही एक अतिशय चांगली सवय आहे। जर तुम्ही याचा नियमित वापर केला तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा मिळेल। तोंडाची दुर्गंधी, जर तुम्ही ब्रश केल्यानंतरही तोंडातून खराब वास येत असेल, लोक जवळ बसणं पसंत करत नसतील तर टूथपेस्ट बदलण्याची गरज नाही। वेलची आणि लवंगांचं मिश्रण घेण्यास सुरुवात करा। मंडळी, वेलची आणि लवंग दोन्ही अँटीबॅक्टेरियल असतात, ज्यामुळे केवळ श्वासाची दुर्गंधीच दूर होत नाही तर हिरड्या आणि दातांचं आरोग्य देखील सुधारतं। जेवणानंतर 1 वेलची आणि 1 लवंग हळूहळू तोंडात टाकून चघळायची आहे आणि तुमच्या तोंडाची दुर्गंधी एकदम ठीक होऊन जाईल। वजन कमी करणं, जर तुम्हाला वेलचीच्या मदतीने वजन कमी करायचं असेल तर हे खूपच रसप्रद आहे। यासाठी तुम्ही वेलची आणि दालचिनीचं एक अतिशय उत्तम मिश्रण वापरू शकता। वजन वाढण्याचं एक मुख्य कारण म्हणजे जास्त गोड खाणं आणि वेलची आणि दालचिनी जेव्हा तुम्ही एकत्र घेता तेव्हा ते गोड खाण्याची जी तीव्र इच्छा असते ती कमी करतात आणि सोबतच तुमचं चयापचय आणि साखरेचं असंतुलन देखील सुधारतात। जेव्हा तुम्ही सकाळी नाश्त्यापूर्वी 2 वेलची पावडर घ्या
आणि त्यात 1 चिमूटभर दालचिनीची पावडर मिसळून कोमट पाण्यासोबत घेण्यास सुरुवात करा. सर्दी, खोकला आणि कफ जर तुम्हाला वारंवार सर्दी, जुकाम, खोकला किंवा कफ होण्याची समस्या असेल तर वेलची, सुंठ आणि मध यांचं मिश्रण तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. वेलची पावडर आणि सुंठ पावडर समप्रमाणामध्ये मिसळा आणि त्यात थोडंसं मध मिसळून ते चाटून खा. हे छातीत साचलेला एक हलका कफ जो आहे तो हलका करण्यास मदत करते, श्वसननलिका मोकळ्या करते आणि तुमच्या रोगप्रतिकार शक्तीला देखील वाढवते. म्हणजेच बदलत्या ऋतूत तुम्हाला यामुळे आजार कमी होतील. शांत झोप आणि शेवटी जर तुम्हाला रात्री नीट झोप येत नसेल किंवा डोकं सतत विचार करत राहत असेल तर हा उपाय नक्की करून पहा. रात्री झोपण्यापूर्वी दुधामध्ये एक वेलची जी आहे ती कुटून दुधामध्ये उकळून कोमट झाल्यावरती झोपण्यापूर्वी हे दूध प्या. वेलचीचा थंडावा देणारा प्रभाव तुमच्या मनाला शांत करतो आणि दूध मज्जासंस्थेला रिलॅक्स करतं, ज्यामुळे तुम्हाला रात्री खूप छान झोप येईल. मंडळी, लक्षात ठेवा, वेलची ही एक छोटीशी गोष्ट आहे, पण जर तुम्ही तिचा योग्य वापर केला तर ती तुमचं रोजचं औषध बनवू शकते. तुमच्यापैकी किती लोक यापैकी कोणते मिश्रण आधीपासूनच वापरत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर नसाल तर कोणता उपाय तुम्ही सर्वात अगोदर करून पाहू इच्छिता हे सुद्धा मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.